शेतकरी मित्रांनो, शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनाही जिल्हा बँकेकडून कर्ज दिल्या जातं किंवा इतरही नॅशनलिस्ट बँकेकडून कर्ज दिल्या जातं। मात्र ते शेतकऱ्यांना कर्ज हे पूर्णपणे भरावं लागतं। कधीतरी भेटली तरी ती फक्त 2 लाख रुपयापर्यंतची माफी भेटते। मात्र राजकारण्यांना यामध्ये कशी सूट मिळते याबाबतची एक माहिती आहे मित्रांनो। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, ही बातमी आपण पूर्ण ऐकावी म्हणजे आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि राजकारण्यांना कसा वेगळा न्याय आहे। तर मित्रांनो, शासनाने घोषणा करूनही 2 लाखांच्या वर कर्जमाफी दिलेली नाही। जिल्हा बँकेने मंत्री छगन भुजबळ यांना OTS योजनेत सवलत देऊन कर्ज भरण्यासाठी हप्ते करून दिले आहेत। हा निर्णय योग्य असून जिल्ह्यातील सर्व सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही OTS योजना लागू करून कर्ज भरण्याची सुविधा देण्याची मागणी येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणारी बँक आहे। शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने तर कधी शासनाच्या चुकीच्या व अन्यायकारक कर्जमाफीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत असून यामुळे सहकारी सोसायट्यांचे कर्ज भरू शकलेले नाही। यावर्षी पुन्हा दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज भरावे कसे हा प्रश्न उभा राहिला आहे। आता मित्रांनो, शेतकऱ्यांनाच हाच न्याय लावा। जिल्हा बँकेने मंत्री भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग या साखर कारखान्याला कर्ज दिले। खाजगी उद्योगधंद्यासाठी घेतलेले हे कर्ज थकले होते। तेव्हा जिल्हा बँकेने धोरणात्मक निर्णय घेऊन या कर्जाची वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS करत संपूर्ण व्याज व मुद्दल रकमेत सूट देऊन त्यांना उरलेल्या रकमेत समान 4 हप्ते करून कर्ज फेडण्याची सवलत दिली आहे। त्याचा पहिला हप्ता त्यांनी नुकताच भरलेला आहे। हाच निर्णय जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी देखील लागू करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी येथील सहाय्यक निबंधक श्री कासार यांच्याकडे केली आहे। मित्रांनो, जसा या राजकारण्यांना कारखान्याला असो किंवा त्यांच्या एखाद्या कंपनीसाठी कर्ज दिलं जातं आणि त्यामध्ये सूट दिली जाती, मग अशी शेतकऱ्यांना का न्याय? मग शेतकऱ्यांना वेगळा न्याय, राजकारण्यांना वेगळा न्याय किंवा कंपन्यावाल्यांना उद्योगपतींना वेगळा न्याय असं का? म्हणून ही शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। मित्रांनो, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।